वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता 11वी हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे आणि प्रकरण क्रमांक 1 वाणिज्य व व्यवसायाची ओळख या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत. पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतर जो स्वाध्याय दिलेला आहे म्हणजेच जे प्रश्न दिलेले आहेत त्याची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया. या प्रकरणामध्ये एकूण 1 ते 8 प्रश्न दिलेले आहेत. 8 प्रश्न एका व्हिडिओमध्ये न घेता त्याचे 2 भाग केले आहेत मी. भाग पहिला प्रश्न 1 ते 5 सोडवलेले आहेत. या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. भाग क्रमांक 2मध्ये प्रश्न 6, 7 आणि 8 हे आता आपण सोडवणार आहोत. चला तर पाहूया. पहिल्या प्रकरणावरील 6वा, 7वा, 8वा या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते पाहू. प्रश्न क्रमांक 6वा प्रश्न आहे. खालील विधाने सकारण स्पष्ट करा. म्हणजे कारणे लिहासारखा प्रश्न आहे. 1. किरकोळ व्यापारी अंतिम ग्राहकाशी थेट संपर्क प्रस्थापित करतो. 2. वाणिज्य ही संज्ञा व्यापारापेक्षा व्यापक आहे. 3. व्यावसायिक कृतीत जोखीम अपरिहार्य असते. 4. आयात आणि निर्यात यांचे एकत्रीकरण म्हणजे पुनर्निर्यात व्यापार होय. 5. वाहतुकीमुळे स्थान उपयोगिता निर्माण होते. 6. वाणिज्याची कृती सुरू होण्यापूर्वी उद्योग कार्याला सुरुवात होते. 7. उपलब्ध साधनसंपत्तीचा योग्य वापर करणे आवश्यक असते. 8. घाऊक व्यापारी उत्पादक व किरकोळ व्यापाऱ्यातील दुवा होय. 9. व्यवसाय हा आर्थिक कृतीचा भाग आहे. आपण सकारण स्पष्ट करूया. क्रमांक 1. किरकोळ व्यापारी अंतिम ग्राहकाशी थेट संपर्क प्रस्थापित करतो. उत्तर 1. किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापाऱ्याकडून मोठ्या प्रमाणावर माल खरेदी करतो व स्थानिक पातळीवर अंतिम उपभोक्त्याला लहान लहान प्रमाणावर ग्राहकाच्या मागणीनुसार मालाची विक्री करतो. किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापारी व वस्तूचा अंतिम उपभोक्ता यांच्यामध्ये दुवा म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडतो. उत्पादक व घाऊक व्यापारी यांचा ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध येत नाही. अंतिम उपभोक्ता आणि ग्राहक आपल्या गरजेच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी किरकोळ व्यापाऱ्याच्या दुकानात जातात. साधारणतः किरकोळ व्यापाऱ्याची दुकाने ग्राहकांच्या वसतिस्थानाजवळच असतात. 2. प्रत्येक प्रकारच्या ग्राहकांसाठी किरकोळ व्यापाऱ्यांच्या दुकानात विविध प्रमाणात व विविध प्रकारच्या हलक्या भाऱ्या वस्तूंचा साठा केलेला असतो. किरकोळ व्यापाऱ्यांना ग्राहकांच्या मागणीबाबत संपूर्ण माहिती असते. ग्राहकांच्या आवडीनिवडी, फॅशन इत्यादी. किरकोळ व्यापारी ग्राहकांबाबतची सर्व माहिती घाऊक व्यापाऱ्याला देतो व घाऊक व्यापाऱ्याकडून ती सर्व माहिती उत्पादकांपर्यंत पोहोचवली जाते. त्यानुसार उत्पादक उत्पादनात हवे तसे बदल करू शकतो. किरकोळ व्यापारी ग्राहकांशी व्यक्तिगत संपर्क ठेवतो. त्यांच्या सर्व अडीअडचणी लक्षात घेऊन उधारीची सवलत देतो. कुटुंबातील सर्व व्यक्तींचा त्याला परिचय असतो. मालाची घरपोच सेवा तो पुरवतो. ग्राहकांना वस्तूंबाबत शंका असल्यास विक्रयोत्तर सेवा प्रदान करतो. सकारण स्पष्टीकरण. क्रमांक 2. वाणिज्य ही संज्ञा व्यापारापेक्षा व्यापक आहे. उत्तर 1. वाणिज्य ही व्यवसायाची मुख्य शाखा आहे. उत्पादक व अंतिम उपभोक्ता म्हणजेच ग्राहक यांना जोडण्याचे कार्य वाणिज्य करीत असतो. उत्पादनाचा मुख्य उद्देश ग्राहकांना त्यांच्या उपयोगासाठी वस्तू उपलब्ध करून देणे हा असतो. हे कार्य वाणिज्यमुळे शक्य होते. उत्पादक उत्पादन करतो परंतु वितरण साखळीमार्फत ते अंतिम उपभोक्त्यांपर्यंत पोहोचते व यामध्ये घाऊक व्यापारी व किरकोळ व्यापारी यांची भूमिका व कार्य महत्त्वाचे असते. वाणिज्य या संकल्पनेमध्ये व्यापार व व्यापार सुरळीत पाडण्यासाठीची अनुषंगिक साधने यांचा समावेश होतो. व्यापार म्हणजे वस्तूच्या खरेदी विक्रीचा व्यवहार असतो परंतु खरेदी विक्रीतील अडथळे अनुषंगिक साधनांमुळे दूर केले जातात. 2. व्यापार आणि व्यापाराची अनुषंगिक साधने यांना संयुक्तपणे वाणिज्य म्हणतात. व्यापार व व्यापाराची अनुषंगिक साधने या वाणिज्याच्या शाखा आहेत. व्यापार ही वाणिज्याची एक शाखा आहे. वाणिज्याच्या तुलनेत व्यापार ही एक मर्यादित किंवा लहान संकल्पना आहे. वाणिज्य ही संकल्पना व्यापक आहे. व्यापार व व्यापाराची अनुषंगिक साधने यांचा समावेश वाणिज्यात होतो. सकारण स्पष्टीकरण करायचे. क्रमांक 3. व्यावसायिक कृतीत जोखीम अपरिहार्य असते.
उत्तर एक. व्यवसायामध्ये अयशस्वी होण्याची शक्यता किंवा उलाढालीतून होणारा संभाव्य तोटा याला व्यावसायिक धोके म्हणतात. व्यावसायिक धोके मुख्यतः वस्तूंच्या किमतीमध्ये होणारे चढउतार, ग्राहकांच्या अचानक बदलणाऱ्या आवडीनिवडी, येणाऱ्या नवीन फॅशन्स, सरकारी धोरणांमध्ये होणारे बदल, नैसर्गिक आपत्ती इत्यादीमुळे निर्माण होऊ शकतात व तोटा होतो. 2. व्यावसायिकाला या सर्व व्यावसायिक धोक्यांवर नियोजनपूर्वक मात करावी लागते. यातील काही धोके प्रयत्नपूर्वक व योग्य ती काळजी व खबरदारी घेतल्यास टाळता येऊ शकतात. विमा उतरवणे, अद्ययावत माहिती ठेवणे, बाजारपेठेविषयक ज्ञान उपलब्ध करणे इत्यादींमधून व्यावसायिक धोक्यांची तीव्रता कमी करता येऊ शकते. उत्तम व्यावसायिकाने योग्य ती काळजी घेतल्यास व्यावसायिक धोके कमी करता येऊ शकतात. सकारण स्पष्टीकरण क्रमांक 4. आयात व निर्यात यांचे एकत्रीकरण म्हणजे पुनर्निर्यात व्यापार होय. उत्तर 1. पुनर्निर्यात हा विदेशी व्यापारातील एक प्रकार आहे. या व्यापाराअंतर्गत आयात व्यापार ही प्रक्रिया एका बाजूने पार पाडली जाते व दुसऱ्या बाजूने त्याच मालाची निर्यात प्रक्रिया ही पूर्ण केली जाते. पुनर्निर्यात म्हणजे एका देशातून कच्चा माल आयात करणे व त्यावर प्रक्रिया करणे किंवा पक्का माल आयात करणे व तोच पक्का माल किंवा प्रक्रिया केलेला माल दुसऱ्या देशामध्ये पुनर्विक्री करणे या कृतीला पुनर्निर्यात म्हणतात. उदाहरणार्थ, अनिलने इंग्लंडवरून कच्चा माल व काही इलेक्ट्रॉनिक पार्ट आयात केले. त्या इलेक्ट्रॉनिक पार्टचे एकत्रीकरण व इतर प्रक्रिया पूर्ण करून अमेरिकेमध्ये सुनील या व्यापाऱ्याला निर्यात केले म्हणजे विकले. अशा व्यापाराला पुनर्निर्यात व्यापार म्हणतात. 2. पुनर्निर्यात या व्यापारामध्ये आयात व्यापार ही प्रक्रिया प्रथम पूर्ण केली जाते व तदनंतर निर्यात व्यापार ही प्रक्रिया पूर्ण होते. म्हणून पुनर्निर्यात म्हणजे आयात व्यापार व निर्यात व्यापार यांचे एकत्रीकरण आहे असे मानले जाते. सकारण स्पष्टीकरण करायचे क्रमांक 5. वाहतुकीमुळे स्थान उपयोगिता निर्माण होते. उत्तर 1. स्थान उपयोगिता म्हणजे योग्य वस्तू योग्य वेळी योग्य ठिकाणी उपलब्ध होणे होय. आधुनिक काळात बाजारपेठेचे स्वरूप स्थानिक बाजार ते जागतिक बाजार, लोकल ते ग्लोबल असे झाले आहे. उत्पादकाचे उत्पादन केंद्र एका ठिकाणी असते व त्याने उत्पादित केलेला माल त्याची मागणी असणारे अंतरिम उपभोक्ते किंवा ग्राहक देशभर किंवा जगभर विखुरलेले असतात. या सर्व ग्राहकांच्या योग्य स्थानापर्यंत वस्तू उपलब्ध करून देणे हे केवळ वाहतुकीमुळे शक्य होते. वाहतुकीमध्ये रस्ते वाहतूक, रेल्वे वाहतूक, विमान किंवा हवाई वाहतूक, सागरी वाहतूक इत्यादींचा समावेश होतो. 2. वाहतुकीमुळे वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेली जाते व ग्राहकांना त्यांच्या निवासस्थानापर्यंत त्वरित उपलब्ध होते. उदाहरणार्थ, सफरचंदाचे मुख्य उत्पादन जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर होते, परंतु त्याची मागणी भारतात सर्वदूर किंवा जगभर असते. या सर्व ग्राहकांना सफरचंद त्यांच्या घराजवळ जवळच्या बाजारपेठेत केवळ वाहतूक सेवेमुळे उपलब्ध होतात. अशा प्रकारे वाहतुकीमुळे स्थळ किंवा स्थान उपयोगिता निर्माण होते. सकारण स्पष्टीकरण क्रमांक 6. वाणिज्याची कृती सुरू होण्यापूर्वी औद्योगिक कार्याला सुरुवात होते. उत्तर 1. व्यवसाय कृतींमध्ये मुख्यतः वस्तू व सेवांचे उत्पादन केले जाते. उत्पादन प्रक्रियेलाच उद्योग म्हणतात. उदाहरणार्थ, ऊसापासून साखरेची निर्मिती करण्याच्या उद्योगास साखर उद्योग म्हणतात. व्यवसायामध्ये उत्पादन प्रक्रियेबरोबरच वस्तू व सेवा यांच्या वितरणाचा समावेश होतो. वस्तू व सेवांच्या खरेदी विक्रीबरोबरच वस्तू व सेवांचे वितरण व आनुषंगिक सेवा यांचा समावेश वाणिज्य यामध्ये होतो. 2. उद्योगधंदे हे व्यवसायामध्ये प्रथम स्थानी असतात व वाणिज्य हे दुय्यम स्थानी असते. प्रथम वस्तूंचे उत्पादन होते व नंतर त्याचे वितरण होते. उद्योग व्यवसायातून वस्तूचे उत्पादन झाले नाही तर वाणिज्य या क्रियेला अर्थ राहत नाही. म्हणूनच असे म्हणतात की वाणिज्याची कृती सुरू होण्यापूर्वी औद्योगिक कार्याला सुरुवात होते. सकारण स्पष्टीकरण क्रमांक 7. उपलब्ध साधनसंपत्तीचा जास्तीत जास्त वापर करणे आवश्यक असते. उत्तर 1. व्यवसाय संस्था ज्या भौतिक वस्तू अथवा सेवांचा वापर करतात त्यांना संसाधने म्हणतात. उदाहरणार्थ, विविध प्रकारची हत्यारे, यंत्रसामग्री, वीज पुरवठा, भांडवल, तज्ज्ञ कर्मचारी इत्यादी. यामध्ये नैसर्गिक संसाधने, मानवी संसाधने, भांडवली वस्तू, मानवनिर्मित उत्पादन साधने इत्यादींचा समावेश होतो. आपली गरज जेवढी असते त्या प्रमाणात संसाधने उपलब्ध नसतात. शिवाय काही संसाधनांचा अनेक उत्पादन प्रक्रियांसाठी उपयोग करतात.
समाजहितासाठी उद्योग व्यवसायांनी उपलब्ध केलेल्या साधनसंपत्तीचा पर्यायी किंवा योग्य वापर केला पाहिजे. 2. उद्योग व्यवसायांची मुख्य जबाबदारी असते की त्यांनी नैसर्गिक संसाधनांचा दुरुपयोग टाळला पाहिजे. चुकीच्या निर्णयामुळे ते खराब होऊ नयेत किंवा वाया जाऊ नये. उदाहरणार्थ पाण्याचा, विजेचा अपव्यय टाळला पाहिजे व त्यांचा थोड्या कारणांसाठी नियम, बंधने यांचे पालन करून वापर केला पाहिजे. त्यामुळे उद्योगातील नफ्याचे प्रमाण वाढेल व समाजहितही साधले जाईल. कारण स्पष्ट करायचं. क्रमांक 8. घाऊक व्यापारी हा उत्पादक व किरकोळ व्यापाऱ्यातील दुवा होय. उत्तर 1. वितरण साखळीमध्ये घाऊक व्यापारी हा उत्पादक व किरकोळ व्यापारी यांना जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. उत्पादकाच्या अनेक समस्या घाऊक व्यापाऱ्यामुळे सोडवल्या जातात व तो उत्पादन कार्यावर आपले लक्ष केंद्रित करू शकतो. उत्पादकाला ग्राहकांशी प्रत्यक्ष संबंध ठेवणे अशक्य असते. घाऊक व्यापारी उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करतो. आपल्या गोदामात मालाचा साठा करून किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार मालाचा पुरवठा करतो. 2. बाजारात नवीन उत्पादन आल्यानंतर त्या उत्पादनासंबंधी ग्राहकाच्या प्रतिक्रिया किरकोळ व्यापारी हा घाऊक व्यापाऱ्यांना पुरवतो व त्या सर्व प्रतिक्रियांचे, सूचनांचे एकत्रीकरण करून घाऊक व्यापारी उत्पादकांपर्यंत पोहोचवतो. उत्पादकाला ही सर्व माहिती मिळाल्यानंतर ग्राहकांच्या आवडीनिवडी, रुची, बदलणाऱ्या फॅशन इत्यादींचा अभ्यास करून तो आपल्या उत्पादनामध्ये बदल करतो. अशा पद्धतीने घाऊक व्यापारी हा उत्पादक व किरकोळ व्यापाऱ्यामधील दुवा म्हणून महत्त्वाचे कार्य करतो. कारण स्पष्टीकरण करायचे. क्रमांक 9. व्यवसाय हा आर्थिक कृतीचा भाग आहे. उत्तर 1. मानवी कृती मुख्यतः 2 प्रकारच्या असतात. आर्थिक कृती, आर्थिकेतर कृती. आर्थिक कृती म्हणजे समाजातील सर्व प्रकारच्या वस्तू व सेवांचे उत्पादन व वितरण आणि त्या वस्तू व सेवांचा उपभोग या संबंधित असणाऱ्या सर्व कृतींना आर्थिक कृती म्हणतात. या सर्व आर्थिक कृतींमध्ये पैसा हा महत्त्वपूर्ण घटक असतो, तर आर्थिकेतर कृतींमध्ये पैसा हा घटक समाविष्ट नसतो. पैशाची अपेक्षा न ठेवता केलेल्या सर्व कृतींना आर्थिकेतर कृती म्हणतात. 2. व्यवसायामधील प्रत्येक कृती ही आर्थिक कृतीच असते व या प्रत्येक कृतीचा मुख्य उद्देश नफा किंवा पैसे कमावणे हा असतो. उत्पादक नफा मिळवण्यासाठी उत्पादन करतो. कोणताही व्यवसाय हा आर्थिक कृतीचा अविभाज्य भाग असतो. आर्थिक कृती नसेल तर व्यवसायातील कृती सामाजिक सेवा मानली जाईल. म्हणून व्यवसाय हा आर्थिक कृतीचाच भाग आहे. प्रश्न क्रमांक 7. खालील प्रश्न सोडवा. 1. वाणिज्य म्हणजे काय? 2. निर्यात व्यापार म्हणजे काय? 3. व्यापाराच्या अनुषंगिक साधनांची व्यापारामधील भूमिका थोडक्यात स्पष्ट करा. 4. दुय्यम उद्योगाचे प्रकार कोणते? 5. व्यावसायिक कृतींचे प्रकार सांगा. 6. अंतर्गत व्यापाराची व्याप्ती स्पष्ट करा. 7. व्यापारासाठी बँक व विमा कशा प्रकारे उपयोगी असतात? 1. वाणिज्य म्हणजे काय? उत्तर. एक अर्थ पाहू आपण. ज्या व्यवसायात वस्तू व सेवा यांचे वितरण व विनिमय केले जाते त्या व्यवसायास वाणिज्य म्हणतात. वस्तू व सेवा यांचे वितरण व विनिमय करणाऱ्या सर्व कृती उत्पादन केंद्रावर सुरू होतात व उपभोग केंद्रावर संपतात. अशा सर्व कृतींचा समावेश वाणिज्यात होतो. 2. व्याख्या. स्टीफन्सन यांच्या मते वस्तूंचे निवारण म्हणजेच खरेदी विक्री करताना त्यामध्ये व्यक्तिविषयक, वाहतूकविषयक, विमा, साठवण व विनिमयाबाबत ज्या काही अडचणी व अडथळे येतात ते दूर करण्यासाठी अंमलात आणल्या जाणाऱ्या सर्व प्रक्रियांची गोळाबेरीज म्हणजे वाणिज्य होय. 3. स्वरूप. वाणिज्य ही व्यापक संकल्पना आहे. यात व्यापार व व्यापार सहाय्यके या दोघांचाही समावेश होतो. वाणिज्य हा व्यवसायाचा एक भाग आहे. यामध्ये उत्पादित वस्तूंचे एकत्रीकरण करून त्या वस्तू उत्पादकांपासून उपभोक्त्यांपर्यंत किंवा ग्राहकांपर्यंत पोचवल्या जातात. बाजारपेठेतील मागणीची बाजू म्हणजे वाणिज्य व पुरवठ्याची बाजू म्हणजे उद्योग होय. 4. उद्योग व वाणिज्याचा संबंध. उद्योगाचे कार्य ज्या ठिकाणी पूर्ण होते त्या ठिकाणी वाणिज्याचे कार्य सुरू होते. उत्पादित केलेल्या वस्तू व सेवा अंतिम उपभोक्त्यांपर्यंत जर पोहोचल्याच नाहीत तर उद्योगाचे अस्तित्वच राहणार नाही. त्यामुळे व्यवसाय जगतातील महत्त्वपूर्ण जागा वाणिज्याने व्यापली आहे. 5. समीकरण. थोडक्यात वाणिज्य बरोबर व्यापार अधिक व्यापाराची अनुषंगिक साधने
बरोबर व्यापार अधिक कंसामध्ये वाहतूक, संदेशवहन, विमा, बँक, गोदामे, व्यापारी, अभिकर्ते, जाहिरात, प्रसिद्धी हे समीकरण आहे वाणिज्याचं. दुसरा प्रश्न, निर्यात व्यापार म्हणजे काय? उत्तर, एक अर्थ. विदेश व्यापारातील एक प्रकार निर्यात व्यापार होय. निर्यात व्यापार म्हणजे विदेशी चलन प्राप्त करण्यासाठी आपल्या देशातील वस्तू व सेवा यांची दुसऱ्या देशामध्ये विक्री करणे होय. स्वदेशातील वस्तू व सेवा बाहेरच्या देशामध्ये जाणे म्हणजे निर्यात व्यापार होय. उदाहरण, जेव्हा भारतातून अन्नधान्य इंग्लंड येथे विक्री केले जाते व त्याद्वारे इंग्लंडचे चलन प्राप्त केले जाते तेव्हा त्यास निर्यात व्यापार म्हणतात. 3. प्रकार. जेव्हा दृश्य स्वरूपातील वस्तू विदेशामध्ये विक्री केल्या जातात तेव्हा त्याला दृश्य निर्यात व्यापार म्हणतात. जेव्हा अदृश्य स्वरूपातील म्हणजे डोळ्यांना न दिसणाऱ्या सेवांची विक्री केली जाते तेव्हा त्यास अदृश्य निर्यात व्यापार म्हणतात. 4. स्वरूप. निर्यात व्यापारामध्ये प्रत्यक्ष निर्यात, अप्रत्यक्ष निर्यात, इंट्रा कॉर्पोरेट ट्रान्सफर यांचा समावेश होतो. अप्रत्यक्ष निर्यात. प्रत्यक्ष निर्यात म्हणजे आपल्या देशातील मालाची वितरण व्यवस्थेअंतर्गत थेट परदेशात विक्री करणे होय. उदाहरणार्थ, भारतातील काही आईस्क्रीम विक्रेते त्यांनी तयार केलेले आईस्क्रीम थेट दुसऱ्या देशांना विकतात. प्रत्यक्ष निर्यात. अप्रत्यक्ष निर्यात म्हणजे दुसऱ्या देशी किंवा राष्ट्रीय कंपनीने वस्तूंना त्यांच्या मूळ स्वरूपात किंवा सुधारित स्वरूपात दुसऱ्या देशात किंवा परदेशात निर्यात करणे होय. उदाहरणार्थ, भारतातील बरेच पुस्तक विक्रेते भारतातील निर्यात कक्षांना आपली पुस्तके विकतात. नंतर निर्यात कक्ष ती पुस्तके दुसऱ्या देशांना निर्यात करतात. इंट्रा कॉर्पोरेट ट्रान्सफर. इंट्रा कॉर्पोरेट ट्रान्सफर म्हणजे भारतातील कंपनीने आपल्या वस्तूंची विक्री परदेशात नोंदणी झालेल्या त्याच कंपनीच्या संलग्न कंपनीला करणे होय. उदाहरणार्थ, युनिलिव्हर कंपनी या निर्यात पद्धतीचा अवलंब करते. या कंपनीने अमेरिकेला विकलेल्या वस्तूंना भारतात निर्यात मानली जाते तर अमेरिकेत आयात मानली जाते. 5. भारतातून निर्यात होणाऱ्या वस्तू. भारतातून मोठ्या प्रमाणात निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये शेती व शेती संबंधित उत्पादने, यांत्रिक उपकरणे, रासायनिक उत्पादने, दागदागिने, खनिजे, चामड्याच्या वस्तू, कापड उत्पादने इत्यादी. तिसरा प्रश्न आहे, व्यापाराच्या अनुषंगिक साधनांची व्यापारामधील भूमिका थोडक्यात स्पष्ट करा. उत्तर, व्यापाराच्या अनुषंगिक साधनांची व्यापारामधील भूमिका पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. 1. वाहतूक. वाहतुकीमुळे वस्तूंना स्थान उपयोगिता प्राप्त होते. मजूर वर्ग, कच्चा माल व पक्का माल यांच्या स्थानांतरासंबंधी ज्या अडचणी आहेत त्या वाहतुकीमुळे दूर होतात. ही कामे रेल्वे, बोटी, मालमोटारी, विमाने इत्यादी वाहतूक साधनांनी केली जातात. 2. गोदामे किंवा साठवण. उत्पादित माल हा मोठ्या प्रमाणावर व मागणीपूर्व तयार होत असल्यामुळे त्याची विक्री होईपर्यंत तो साठवून ठेवावा लागतो. गोदामांमुळे समय उपयोगिता निर्माण होते. गोदामांमुळे वस्तूची मागणी व पुरवठा यात समतोल साधला जातो. त्यामुळे बाजारपेठेत वस्तूंच्या किमती स्थिर राहण्यास मदत होते. 3. विमा कंपन्या. व्यापारामध्ये कच्च्या व पक्क्या मालाचे काही धोके संभवतात. मालाला आग लागणे, चोरी होणे, मालाचे अपघातामध्ये नुकसान होणे असे विविध प्रकारचे धोके संभवतात. या धोक्यांमुळे व्यापाराची अनिश्चितता वाढते. ही अडचण विमा कंपनी दूर करते. 4. बँका. उत्पादन हे मागणीपूर्व होत असल्यामुळे त्याची विक्री होऊन पैसा वसूल होईपर्यंत बराच काळ जातो. तोपर्यंत कारखाना चालू ठेवण्यासाठी उत्पादकाला पैशाची आवश्यकता असते. याशिवाय कच्चा माल विकत घेणे, मजुरांचे पगार, दर दिवशीचा लहान लहान खर्च, वाहतूक, साठवण, विपणन यासाठी पैशांची आवश्यकता असते. ही अडचण बँका व्यापाऱ्यांना व उत्पादकांना अल्पमुदतीसाठी कर्जाऊ पैसा देऊन सोडवतात. 5. जाहिरात व प्रसिद्धी. जाहिरात व प्रसिद्धीद्वारे उत्पादक आपल्या उत्पादनाची माहिती लोकांना देतात. त्यामुळे मालाला मागणी निर्माण होते. बाजारपेठ संशोधनाद्वारे उत्पादकांना ग्राहकांच्या गरजा, आवडीनिवडी, उत्पन्न इत्यादी विषयी माहिती मिळते. या माहितीनुसार उत्पादक ग्राहकांच्या गरजेनुसार उत्पादन करतो. विक्रय कलेमुळे ग्राहकांना अनेक स्पर्धक वस्तूंपैकी योग्य वस्तूची निवड करणे सोपे जाते. 6. व्यापारी अभिकर्ते. व्यापारी अभिकर्ते, मध्यस्थ, दलाल हे घाऊक व किरकोळ व्यापाऱ्यांच्या व्यापारातील वैयक्तिक अडचणी दूर करतात.
ते म्हणजे अभिकर्ते आपल्या प्रधानाच्या वतीने खरेदी विक्रीचे व्यवहार कमिशन घेऊन करतात. मालाचे एकत्रीकरण, प्रमाणीकरण, प्रतवारी, बांधणी इत्यादी विपणनाची कार्ये त्यांना करावी लागतात. 7. संदेशवहन. संदेशवहनामुळे दूर अंतरावर असलेल्या कोणत्याही व्यक्तीबरोबर त्वरित संपर्क साधता येतो. व्यापाऱ्यांमध्ये व्यवसायविषयक संदेशवहन परिणामकारकपणे होणे व्यवसाय यशस्वीतेसाठी अत्यंत आवश्यक असते. संदेशवहनामध्ये पत्रव्यवहार, फॅक्स, दूरध्वनी, कुरिअर सर्व्हिस, ईमेल, इंटरनेट, भ्रमणध्वनी इत्यादी माध्यमांचा वापर करण्यात येतो. आधुनिक व्यापारामध्ये मालाची मागणी नोंदवण्यासाठी भ्रमणध्वनीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. 4था प्रश्न. दुय्यम उद्योगाचे प्रकार कोणते? उत्तर. दुय्यम उद्योग हा उद्योग प्राथमिक उद्योगावर अवलंबून असतो. प्राथमिक उद्योगाकडून प्राप्त झालेल्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून त्याचे पक्क्या मालामध्ये रूपांतर करण्याची प्रक्रिया दुय्यम उद्योगामध्ये समाविष्ट असते. दुय्यम उद्योग पुढील प्रकारांमध्ये विभागले जातात. 1. उत्पादन उद्योग. या उद्योगामध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालामध्ये रूपांतर केले जाते. मानवी श्रम व यंत्रे यांचा यासाठी वापर केला जातो. उदाहरणार्थ लोखंड व पोलाद उद्योग, सिमेंट उद्योग, कापड उद्योग, साखर कारखाने इत्यादी. या उद्योगातून 2 प्रकारच्या वस्तूंची निर्मिती होते. 1. भांडवली वस्तू, 2. उपभोग्य वस्तू. क्रमांक 2. बांधकाम उद्योग. बांधकाम उद्योगामध्ये इमारती, रस्ते, पूल, कालवे, धरणे, समुद्रतटावरील मालधक्का इत्यादींच्या बांधकामाचा समावेश होतो. या उद्योगातून अचल संपत्ती निर्माण होते. या उद्योगात जेथे निर्मिती किंवा उत्पादन तेथेच त्याची विक्री होते. प्रश्न 6वा. अंतर्गत व्यापाराची व्याप्ती स्पष्ट करा. उत्तर. अंतर्गत व्यापाराची व्याप्ती पुढील प्रमाणे स्पष्ट करता येईल. 1. वाणिज्याची एक शाखा. व्यापार ही वाणिज्याची एक महत्त्वाची शाखा आहे. व्यापारामध्ये नफा मिळवण्याच्या हेतूने वस्तू व सेवांची खरेदी विक्री केली जाते. अंतर्गत व्यापार हा व्यापाराचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. देशाच्या सीमा अंतर्गत चालणाऱ्या व्यापारास अंतर्गत व्यापार असे म्हणतात. 2. स्वदेशी चलन. अंतर्गत व्यापारामध्ये मुख्यतः स्वदेशी चलनाचा वापर खरेदी विक्री व्यवहारांसाठी केला जातो. भारतामध्ये अंतर्गत व्यापारातील सर्व व्यवहार रुपया या चलनामध्ये होतात. 3. संबंधित व्यक्ती. अंतर्गत व्यापारामध्ये मुख्यतः 2 व्यक्तींचा सहभाग असतो. वस्तू व सेवा खरेदी करणारा खरेदीदार व वस्तू व सेवांची विक्री करणारा विक्रेता. खरेदी विक्रीचे व्यवहार रोख अथवा उधारी तत्वावर होतात. 4. अंतर्गत व्यापार प्रकार. अंतर्गत व्यापार मुख्यतः 2 प्रकारांमध्ये विभागले जातात. 1. घाऊक व्यापार, 2. किरकोळ व्यापार. घाऊक व्यापार म्हणजे उत्पादकाकडून मोठ्या प्रमाणात माल खरेदी करून किरकोळ व्यापाऱ्यांना त्यांच्या मागणीनुसार लहान प्रमाणात विक्री करणे. तसेच किरकोळ व्यापार म्हणजे घाऊक व्यापाऱ्याकडून माल खरेदी करणे व अंतिम उपभोक्त्याला लहान लहान प्रमाणात विक्री करणे होय. 5. आवश्यक संसाधने. अंतर्गत व्यापारासाठी आर्थिक व भौतिक संसाधनांची आवश्यकता असते. अंतर्गत व्यापारासाठी स्थिर व खेळत्या भांडवलाची आवश्यकता असते. 6. नियम व कायदे. अंतर्गत व्यापार सुरळीत पार पाडण्यासाठी संबंधित देशाचे नियम व कायदे यांची अंमलबजावणी केली जाते. 7. मध्यस्थ. व्यापार सुरळीत चालण्यासाठी घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, बँका, वाहतूक, विमा, साठवणूक इत्यादी सारख्या व्यापारी मध्यस्थांच्या मदतीची आवश्यकता असते. 8. उद्देश. वस्तू व सेवा यांची मालकी हक्क व ताबा वाजवी किंमत घेऊन विक्रेत्याकडून खरेदीदाराकडे हस्तांतरित करणे हा व्यापाराचा मुख्य उद्देश असतो. प्रश्न 7वा. व्यापारासाठी बँक व विमा कशा प्रकारे उपयोगी पडतात? उत्तर. बँका. उत्पादन हे मागणीपूर्व होत असल्यामुळे त्याची विक्री होऊन पैसा वसूल होईपर्यंत बराच काळ जातो. तोपर्यंत कारखाना चालू ठेवण्यासाठी उत्पादकाला पैशाची आवश्यकता असते. याशिवाय कच्चा माल विकत घेणे, मजुरांचे पगार, दर दिवशीचा लहान सहान खर्च, वाहतूक, साठवण, विपणन यासाठी पैशांची आवश्यकता असते. ही अडचण बँका व्यापाऱ्यांना व उत्पादकांना अल्पमुदतीसाठी कर्जाऊ पैसा देऊन सोडवतात. विमा कंपन्या. व्यापारामध्ये कच्च्या व पक्क्या मालाचे काही धोके संभवतात. मालाला आग लागणे, चोरी होणे, मालाचे अपघातामध्ये नुकसान होणे असे विविध प्रकारचे धोके संभवतात. या धोक्यांमुळे व्यापाराची अनिश्चितता वाढते. ही अडचण विमा कंपनी दूर करते. प्रश्न 8वा.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. 1. व्यवसाय, पेशा व नोकरी यांचा तुलनात्मक अभ्यास करा. 2. व्यवसाय संज्ञेची व्याख्या द्या व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. 3. व्यवसायाची वेगवेगळी उद्दिष्टे स्पष्ट करा. 4. व्यवसायातील नफ्याची भूमिका स्पष्ट करा. प्रश्न पहिला आहे, व्यवसाय, पेशा व नोकरी यांचा तुलनात्मक अभ्यास करा. उत्तर: व्यवसाय, पेशा व नोकरी यांचे तुलनात्मक विश्लेषण पुढीलप्रमाणे 3 भाग केलेले आहेत. व्यवसाय, पेशा आणि नोकरी. पहिल्यांदा मुद्दा आहे अर्थ. तिन्हींचाही अर्थ पाहू आपण. नियमितपणे विविध वस्तू व सेवा यांचे उत्पादन व वितरण करणाऱ्या आर्थिक कार्याला व्यवसाय म्हणतात. ज्ञान व कौशल्य यांचा वापर करून इतरांना वैयक्तिक स्वरूपाच्या आर्थिक सेवा पुरवणाऱ्या कार्यास पेशा म्हणतात. मालकाने नेमून दिलेले काम त्यांच्या सूचनेप्रमाणे करण्याच्या आर्थिक कार्याला नोकरी म्हणतात. दुसरा मुद्दा आहे तुलनेसाठी आर्थिक मोबदला. व्यवसायात मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यास नफा म्हणतात. पेशामध्ये मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यास फी अथवा शुल्क म्हणतात. नोकरीमध्ये कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मोबदल्यास वेतन, पगार अथवा मजुरी म्हणतात. तुलनेसाठी तिसरा मुद्दा आहे भांडवल. व्यवसायाच्या स्वरूपानुसार व आकारानुसार भांडवलाची आवश्यकता असते. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या पेशाधारक व्यक्तींना स्वतंत्र कार्यालय प्रस्थापित करण्यासाठी सुरुवातीच्या काळात भांडवलाची आवश्यकता असते. नोकरदारांना कोणत्याही प्रकारची भांडवली गुंतवणूक करावी लागत नाही. चौथा तुलनेसाठी मुद्दा आहे शैक्षणिक पात्रता. व्यावसायिकाला विशिष्ट अथवा ठराविक शैक्षणिक पात्रतेची आवश्यकता नसते. पेशाधारक व्यक्तीकडे विशिष्ट अथवा ठराविक शैक्षणिक पात्रता असणे अत्यंत आवश्यक असते. नोकराकडे कामाच्या स्वरूपाप्रमाणे शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक असते. पाचवा तुलनेसाठी मुद्दा आहे निर्णयाची प्रक्रिया. व्यावसायिक व्यवसायात निर्माण होणाऱ्या समस्यांवर स्वतः निर्णय घेऊ शकतो. तो व्यवसायातील सर्व निर्णय घेण्यास मुक्त असतो. पेशासंदर्भात सर्व निर्णय पेशाधारक व्यक्ती स्वतः घेऊ शकते. कर्मचाऱ्यांना कोणतेही अंतिम निर्णय घेण्याची मुभा नसते. तुलनेसाठी सहावा मुद्दा आहे धोका. प्रत्येक व्यवसायात विविध प्रकारचे धोके असतात. व्यवसायात धोका अथवा जोखीम अनिवार्य असते. स्वतंत्रपणे काम करणाऱ्या व्यक्तींना पेशामधील धोक्यांना सामोरे जावे लागते. तुलनात्मकदृष्ट्या हे धोके मर्यादित असतात. नोकरीमध्ये मालक स्वतः व्यवसायातील धोके स्वीकारतो. नोकरदाराला फक्त आपले काम जबाबदारीने पूर्ण करायचे असते. तुलनेसाठी सातवा मुद्दा आहे मालकी हक्कांचे हस्तांतर. आवश्यक त्या कायदेशीर बाबींची पूर्तता केल्यानंतर व्यवसायाचा मालकी हक्क एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येतो. पेशासाठी विशिष्ट ज्ञान व कौशल्याची आवश्यकता असल्यामुळे पेशा दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येत नाही. प्रत्येक नोकरीचा स्वतंत्र करार असल्यामुळे नोकरी एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे हस्तांतरित करता येत नाही. पुढचा मुद्दा आहे तुलनेसाठी आचारसंहिता. व्यवसायात विशिष्ट आचारसंहिता उपलब्ध नसते. पेशासंदर्भातील आचारसंहितेचे प्रत्येक पेशाधारकास व्यक्तिशः पालन करावेच लागते. नोकरीच्या करारात नमूद केलेल्या सर्व अटींचे व शर्तींचे पालन कर्मचाऱ्यांना करावेच लागते. 9. उदाहरणे: कारखाने, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, व्यापारी अभिकर्ते, बँका, विमा कंपनी, वाहतूक संघटना, जाहिरात एजन्सी इत्यादी. डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल, आर्किटेक्ट म्हणजे वास्तुविशारद इत्यादी. कारखान्यातील कर्मचारी, लिपिक, लेखापाल, सचिव, व्यवस्थापकीय संचालक, शिक्षक, पोस्टमन इत्यादी. दुसरा प्रश्न आहे व्यवसाय या संज्ञेची व्याख्या द्या व वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर: व्याख्या. व्यवसाय हा आर्थिक कृतीचा महत्त्वाचा प्रकार होय. व्यवसाय म्हणजे विविध प्रकारच्या मानवी गरजांची पूर्तता करण्यासाठी नियमितपणे विविध वस्तू व सेवा आदींचे उत्पादन करणे किंवा खरेदी विक्री करणे होय. स्टीफन्सन यांच्या मतानुसार मानवी गरजांची पूर्तता करून नफा मिळवण्याच्या व संपत्ती मिळवण्याच्या उद्देशाने केलेले मालाचे नियमित उत्पादन व खरेदी विक्री म्हणजे व्यवसाय होय. वैशिष्ट्ये. व्यवसायाची मुख्य वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येतील. 1. आर्थिक कृती. व्यवसाय ही एक आर्थिक कृती असते. कारण व्यवसाय करण्याचा मुख्य उद्देश नफा कमावणे व मानवी जीवन सुसह्य करणे हा असतो. व्यवसाय हा प्रेम, भावना, माया यासाठी केला जात नाही. 2. दोन पक्ष. प्रत्येक व्यावसायिक व्यवहारात किमान 2 पक्ष असतात.
एक विक्रेता अथवा सेवा पुरवणारा व दुसरा खरेदीदार. 3 नफ्याचा हेतू. व्यवसायात नफा मिळवणे हा मुख्य उद्देश असतो, परंतु आधुनिक काळात नफ्याबरोबरच सेवा आणि सामाजिक लाभ या दोन्ही उद्दिष्टांना प्राधान्य दिले जाते. नफ्याचे प्रमाण प्रत्येक व्यवहारात वेगळे असू शकते. नफा हा वस्तूंच्या व सेवांच्या किमतीत अंतर्भूत असतो. क्रमांक 4. वस्तू व सेवांचा समावेश. व्यवसायात वस्तू व सेवा यांचा विनिमय होतो. या वस्तू दैनंदिन जीवनात लागणाऱ्या उपभोग्य वस्तू असतील किंवा उत्पादन करणाऱ्या उत्पादकांना लागणारी उपकरणे, यंत्रसामग्री यासारख्या उत्पादकीय वस्तू असतील. विमा, वाहतूक, गोदामे, बँका, खानावळ इत्यादी सारख्या सेवा अदृश्य स्वरूपात असतात. 5. वस्तू व सेवांची देवाणघेवाण. व्यवसायात वस्तू व सेवा यांची प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष देवाणघेवाण पैशांशी किंवा पैशांची मदत न घेता परस्पर वस्तू अथवा सेवांशी केली जाते. वस्तू व सेवा यांच्या किमती इतके मूल्य पैशांच्या रूपात दिले असेल तर त्यास आर्थिक विनिमय म्हणतात. 6. वस्तू व सेवांचा विनिमय. व्यवसायात वस्तू व सेवा यांचे उत्पादन तसेच त्यांची खरेदी विक्री केली जाते. यात विविध प्रकारच्या उपभोग्य वस्तूंचे तसेच भांडवली वस्तूंचे उत्पादन व वितरण केले जाते. तसेच व्यवसाय करण्यासाठी विमा, वाहतूक, गोदामे, बँका, संदेशवहन इत्यादी सेवांची आवश्यकता असते. 7. व्यवसाय सातत्य. व्यावसायिकाने आपल्या व्यवसायात सातत्याने मालाची खरेदी विक्री केली पाहिजे. उदाहरणार्थ, एखाद्याने आपली जुनी मोटारसायकल विकून त्यामध्ये काही नफा कमावला तर तो व्यवसाय ठरत नाही. जुन्या मोटारसायकली नियमितपणे खरेदी करून त्यांची दुरुस्ती, रंगरंगोटी करून पुन्हा विक्री करणे यात सातत्य असेल तर त्यास व्यवसाय म्हणतात. 8. अनिश्चित परतावा. व्यवसायात नफा होईलच याची हमी देता येत नाही. व्यवसायात नफा किंवा तोटा होऊ शकतो. काही वेळा भरपूर नफा प्राप्त होतो तर काही वेळेस प्रचंड नुकसानही सहन करावे लागते. 9. धोका किंवा जोखीम. व्यवसायात कोणत्याही प्रकारचा तोटा होण्याची शक्यता असते, तिला धोका म्हणतात. धोका हा नैसर्गिक किंवा परिस्थितीजन्य असू शकतो. व्यावसायिकांना अनेक प्रकारच्या धोक्यांना सामोरे जावे लागते. उदाहरणार्थ, किमतीत होणारे चढ उतार, बदलणारी फॅशन, व्यवसायातील वाढती स्पर्धा, सरकारी धोरणात होणारे बदल, नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी मालाची व मालमत्तेची हानी इत्यादी. व्यवसायातील धोक्यांची तीव्रता कमी जास्त असू शकते, परंतु तो पूर्णपणे टाळता येत नाही. 10. ग्राहकांचे समाधान. व्यवसायाचा मुख्य हेतू नफा मिळवणे हा जरी असला तरी ग्राहकांचे वस्तूची किंमत, दर्जा, गुणवत्ता या दृष्टीने समाधान हाही एक महत्त्वाचा उद्देश असतो. संतुष्ट ग्राहक ही यशस्वी व्यवसायाची गुरुकिल्ली असते. प्रश्न 3. व्यवसायाची वेगवेगळी उद्दिष्टे स्पष्ट करा. उत्तर. व्यवसायाची वेगवेगळी उद्दिष्टे पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील. आर्थिक उद्दिष्टे. 1. नफा मिळवणे. आधुनिक काळात प्रत्येक व्यवसायाचा नफा मिळवणे हा मूळ व महत्त्वाचा हेतू असतो. व्यवसायाचे अस्तित्व टिकवण्यासाठी व त्याची वृद्धी करण्यासाठी नफा कमवणे अत्यंत आवश्यक असते. कायदेशीर मार्गाने कायदेशीर कृती करून माफक नफा कमावणे समाजास मान्य असते. 2. नवीन ग्राहक शोधणे. व्यवसाय संस्थेचे बाजारपेठेतील अस्तित्व हे तिच्या मालासाठी असणाऱ्या ग्राहक संख्येवर अवलंबून असते. ग्राहक जर वस्तू किंवा सेवा खरेदी करून समाधानी असतील तर त्यांची व्यवसायाबद्दलची आपुलकी किंवा विश्वास वाढतो. जर ग्राहकांनी व्यवसायाच्या वस्तू किंवा सेवा खरेदी केल्या नाहीत तर व्यवसाय संघटनेला आपला व्यवसाय बंद करावा लागेल. म्हणून प्रत्येक व्यवसाय संस्थेला आपल्या वस्तूंना किंवा सेवांना नवीन ग्राहक निर्माण करणे व आधीचे ग्राहक टिकवून ठेवणे अत्यंत आवश्यक असते. 3. नवीन उपक्रम. फॅशन, तंत्रज्ञान, ग्राहकांची क्रयशक्ती, पसंती, अभिरुची, सवयी इत्यादींसारखे घटक सतत बदलत असल्यामुळे व्यवसाय संस्थांना आपल्या व्यवसायात नवीन उपक्रम राबवणे तसेच वस्तूमध्ये नाविन्यता व विविधता आणणे अत्यंत जरुरीचे असते. त्यासाठी नवीन पद्धती, नवीन साधने यांचा वापर करून नाविन्याचा शोध घेणे व सकारात्मक बदल घडवणे, बाजारपेठेत नवनवीन उत्पादने दाखल करणे, जुन्या उत्पादनात सकारात्मक बदल करणे, मूल्यवर्धित सेवा देणे, वितरणाच्या नवीन पद्धतींचा अवलंब करणे इत्यादींचा समावेश नवीन उपक्रमात होतो. क्रमांक 4. उपलब्ध साधनांचा सुयोग्य वापर. मानवी गरजांच्या तुलनेत मानवाकडे उपलब्ध असणारी संसाधने दुर्मिळ आहेत.
प्रामुख्याने वीज, पाणी यासारखी संसाधने विपुल प्रमाणात उपलब्ध नाहीत. त्यामुळे प्रत्येक व्यवसाय संस्थेला तिच्याजवळ उपलब्ध असलेल्या संसाधनांचा पुरेपूर वापर करणे अपेक्षित असते. अशा संसाधनांचा अपव्यय टाळला पाहिजे. सामाजिक उद्दिष्टे. व्यवसायाची सामाजिक उद्दिष्टे पुढील प्रमाणे स्पष्ट करता येतील. 1. दर्जेदार वस्तूंचा पुरवठा करणे. प्रत्येक व्यवसाय संघटनेस दर्जेदार वस्तू माफक किमतीत ग्राहकांना विकणे अपेक्षित असते. समाधानी ग्राहक व्यवसाय संघटनेच्या उत्पादनांची अनेकांजवळ शिफारस करतात. त्यामुळे व्यवसाय संस्थेचा लौकिक वाढतो. पर्यायाने ग्राहकांची संख्याही वाढते व व्यवसाय संस्थेचा नफा वाढतो. 2. व्यापारातील गैरव्यवहार टाळणे. मालाचा काळा बाजार करणे, चुकीचे मोजमाप करणे, दिशाभूल करणारी जाहिरात करणे इत्यादी सारख्या गैरमार्गाचा अवलंब केला जाणार नाही याची काळजी प्रत्येक व्यवसाय संस्थेने घेणे अपेक्षित असते. व्यापारात गैरमार्गाचा अवलंब केल्यामुळे त्वरित नफा मिळू शकतो, परंतु भविष्यात संस्थेच्या प्रतिमेवर विपरीत परिणाम होतात. व्यवसाय जगतात टिकून राहण्यासाठी तसेच व्यवसायाच्या विस्तारासाठी व्यवसाय संघटनेने गैरमार्गाचा अवलंब करणे टाळले पाहिजे. 3. रोजगार निर्मिती. उत्पादन व वितरण कार्य हाती घेऊन प्रत्येक व्यवसाय संस्थेने समाजातील विविध प्रकारच्या नोकरीच्या संधी उपलब्ध करून देणे अपेक्षित असते. समाजातील कुशल व अकुशल मनुष्यबळासाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हे व्यवसाय संस्थांचे कर्तव्य असते. विकलांग लोकांनाही रोजगार मिळवून देणे हे देखील व्यवसाय संस्थांकडून अपेक्षित असते. 4. कर्मचारी कल्याण. कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी प्रयत्न करणे ही व्यवसाय संघटनांच्या अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांपैकी एक महत्त्वाची जबाबदारी असते. कर्मचाऱ्यांचे कल्याण साधण्यासाठी योग्य वेतन, योग्य वेळी व नियमितपणे देणे, कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा पुरवणे, निष्पक्ष कर्मचारी धोरण अवलंबणे, पगाराव्यतिरिक्त इतर सुविधा देणे इत्यादी गोष्टी व्यवसाय संघटनांनी करणे अपेक्षित असते. 5. सामाजिक प्रश्न सोडवण्यास मदत करणे. जलद औद्योगिकीकरणामुळे वायू प्रदूषण, जलप्रदूषण व ध्वनी प्रदूषण, झोपडपट्ट्यांची वाढ, वाहतूक कोंडी इत्यादी सारख्या अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या सामाजिक समस्या कमी करण्यासाठी व्यवसाय संघटनांनी आपापल्या पातळीवर प्रयत्न करणे अत्यंत गरजेचे आहे. सामाजिक प्रयत्नांची तीव्रता कमी करण्यासाठी प्रदूषण न करणाऱ्या उत्पादन प्रक्रियांचा अवलंब करणे, टाकाऊ पदार्थांची योग्य विल्हेवाट लावणे, कर्मचाऱ्यांना घरे उपलब्ध करून देणे इत्यादी सारख्या उपाययोजना हाती घेऊन त्या पूर्णत्वास नेणे व्यवसाय संघटनांकडून अपेक्षित असते. 6. समाज कल्याणात सहभाग. समाजाच्या कल्याणासंदर्भात आपली भूमिका कशी असावी याचा विचार नफा कमावणाऱ्या मोठ्या व्यवसाय संघटनांनी करणे अत्यंत गरजेचे असते. आवश्यकता असेल तेथे देणग्या देणे, संशोधनावर व विकास कार्यावर भर देणे, होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देणे, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणे इत्यादी मार्गाने नफा कमावणाऱ्या मोठ्या उद्योग संस्था समाज कल्याणात आपले योगदान करू शकतात. प्रश्न 4. व्यवसायातील नफ्याचे महत्त्व किंवा भूमिका स्पष्ट करा. उत्तर. व्यवसायातील नफ्याचे महत्त्व किंवा भूमिका पुढील प्रमाणे विशद करता येईल. 1. गुंतवणूकदारांना परतावा. कंपनीच्या किंवा व्यवसायाच्या भागभांडवलामध्ये किंवा कर्जरोख्यांमध्ये ज्या व्यक्ती पैसे गुंतवतात त्यांना गुंतवणूकदार म्हणतात. पैसे कंपनीमध्ये गुंतवण्याचा मुख्य उद्देश म्हणजे गुंतवणुकीवर चांगला परतावा मिळावा, अधिक लाभांश मिळावा, भागांची किंमत अधिक वाढावी असा असतो. कंपनी गुंतवणुकीवर नफा अधिक प्रमाणात झाल्यानंतरच चांगला परतावा गुंतवणूकदारांना देऊ शकते. 2. संशोधन व विकास. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्याशिवाय स्पर्धेमध्ये टिकून राहता येत नाही. सतत नाविन्याचा शोध घेणे गरजेचे असते. यासाठी कंपनीमध्ये संशोधन व विकास असा स्वतंत्र विभाग निर्माण करणे व तो सतत कार्यरत राहणे आवश्यक असते. नवीन तंत्रज्ञान वापरून नाविन्यपूर्ण उत्पादन केल्यास नफा वाढवता येतो. 3. वाढ व विस्तार. कंपनीचा नफा वाढवणे हे कंपनीचे मुख्य व अंतर्गत उद्दिष्ट असते. परंतु नफा मिळाल्यानंतर नफ्यामधील काही हिस्सा बाजूला ठेवून पुनर्गुंतवणुकीद्वारे कंपनीची विस्तार योजना राबवता येते. कंपनीच्या उत्पादनाच्या शाखा वाढवता येऊ शकतात. उत्पादनामध्ये विविधता आणता येऊ शकते. नफा अधिक वाढला तरच हे शक्य होऊ शकते. क्रमांक 4. कार्यक्षमतेत वाढ.
कंपनीला चांगला नफा होत असल्यास कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षण योजना, कामगार कल्याण योजना, प्रोत्साहन योजना राबवता येतात. कर्मचाऱ्यांचे पगार नियमित देता येतात. या सर्वांचा स्वाभाविक परिणाम कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्यामध्ये होतो. कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेत वाढ झाल्यास कर्मचाऱ्यांकडून अधिक चांगले काम होते व नफाही वाढतो. 5. उदरनिर्वाहाचे साधन. प्रत्येक व्यक्तीच्या उदरनिर्वाहासाठी चांगले जीवनमान राखण्यासाठी चांगल्या उत्पन्नाची किंवा पैशाची आवश्यकता असते. जर पुरेसा व चांगला नफा मिळाल्यास पगारात वाढ होते व त्यामुळे जीवनमानाचा दर्जा वाढतो. जीवनमान समाधानकारकपणे जगता येते. व्यक्ती आपल्या सर्व गरजा व्यवस्थितपणे पूर्ण करू शकते. 6. धोका पत्करल्याचे फळ. व्यावसायिकाने व्यवसाय चालवताना जे धोके स्वीकारलेले असतात त्याचेच फळ म्हणजे नफा होय. उत्पादनाचे प्रमाण, उत्पादनाचा दर्जा, उत्पादनाची वेळ ठरवताना व्यावसायिक त्यामध्ये निश्चित धोका पत्करत असतो. पण जर हे निर्णय अचूक ठरले तर त्याला चांगला नफा मिळतो. ग्राहकांच्या बदलणाऱ्या आवडीनिवडी, फॅशन, सरकारी धोरणे यांचा अचूक अंदाज घेऊन उत्पादनात धोका स्वीकारल्यास व अचूक निर्णय झाल्यास याचे उत्तम फळ म्हणजे अधिक नफा होय. 7. व्यवसायात टिकून राहणे. व्यवसायामध्ये चांगला नफा मिळत असेल तर व्यवसायात अधिक काळ टिकून राहता येते. बाजारपेठेमध्ये, स्पर्धेमध्ये व्यवसायाला जर अधिक व सातत्यपूर्ण नफा होत राहिल्यास टिकून राहता येते. जर सतत तोटा झाला तर व्यवसाय बंद करण्याची नामुष्की येऊ शकते. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी नवीन व्हिडिओ पोस्ट केल्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. यूट्यूब चॅनलची प्लेलिस्ट पण पाहून घ्या. अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर, प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका तुम्हाला तिथे पाहायला मिळतील. तसंच टेलिग्राम चॅनलही जॉईन करा आणि आवडलेले व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना जरूर पाठवा. अभ्यासासाठी शुभेच्छा.